बघा, अशा ट्रिक्स असतील तर आता पॉलिटीला मार्क येणार आणि तेही आउट ऑफ येणार, 15 पैकी 15 येणार तुमचा। ही जर PDF तुम्ही घेतली तर तुमचा कलमावरील एकही प्रश्न चुकणार नाही, कारण आजकाल आयोग 15 पैकी 15 प्रश्न पॉलिटीवर विचारले जातात प्री प्लस मेन्सला, कंबाईन तसेच राज्यसेवा वगैरे। त्यापैकी 8 ते 9 प्रश्न, किती 8 ते 9 प्रश्न आणि कधीकधी 10पर्यंत प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात। तर आपण तुमच्यासाठी संपूर्ण आर्टिकल्सची भन्नाट ट्रिक्सचं एक पेड PDF घेऊन आलेलो आहे, जी तुम्हाला या नंबरवर मिळेल। तसेच आपला पेड व्हिडिओ कोर्ससुद्धा आहे, या नंबरवर संपर्क करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर आता तुम्हाला काही डेमो दाखवतो। तर कलम 25, आता हे मूलभूत हक्कातील कलम 25 आहे आणि खूप महत्त्वाचं आहे, यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे। तर कलम 25 काय आहे? कोणत्याही धर्माचं आपण कलम 25नुसार, कलम 25नं आपल्याला असं स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपण त्यानुसार कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करू शकतो। कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कलम 25ने आपल्याला दिलेले आहे। तर आपल्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्या PDF ट्रिक्स अशी बनवलेली आपण की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य, अशी आपली ट्रिक्स आहे। मग तुम्ही म्हणाल यहुदीच का? त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो वाय आहे हा ABCDनुसार 25 नंबरला येतो। किती नंबरला येतो? 25 नंबरला येतो। बस आपल्याला कलम 25 लक्षात ठेवायचं, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही। त्यानंतर कलम 27, कलम 27 काय आहे? तर कलम 27 आहे कोणत्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य, म्हणजेच टॅक्स न देण्याचे स्वातंत्र्य। तर याची ट्रिक काय केलेली आपण? जी फॉर GST न देण्याचे स्वातंत्र्य, अशी आपण ट्रिक्स केली। GST द्यायचाच नाही, कोणत्याही धर्मासाठी GST द्यायचा नाही, कारण GST सुद्धा एक कर आहे। मग GSTच का म्हणलं मी? त्याचं कारण असं आहे की GSTचा जो G आहे तो 7 नंबरला येतो ABCDनुसार आणि 27मध्ये शेवटी 7 आहे। डिंग डँग डिंग डँग डिंग, किती आहे 27मध्ये? शेवटी 7 आहे। तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण ट्रिक्स आहेत आर्टिकल्सच्या। जर आवडत असतील तर पेड PDF घ्यायला काय हरकत नाही, कारण ती PDF घेऊन तुमचे 2 मार्क जरी वाढले तरी त्या PDFचे पैसे फिटणार। ओके, धन्यवाद।